नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीवरून अवेळी उमेदवार बदलण्याच्या भूमिकेमुळे नाशिक लोकसभेमध्ये बंडखोरीची शक्यता वाढली आहे। परिणामी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर ऐन निवडणुकीत होणारी ही बंडखोरी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। उमेदवारी लांबली, डोकेदुखी वाढली। नाशिकमध्ये बंडखोरीची शक्यता। महायुती आणि मवियातही धाकधूक। बंडखोरांची समजूत कशी काढणार? नाशिक लोकसभा मतदारसंघातली निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असली तरी सगळ्यात आधीपासून हा मतदारसंघ चांगला चर्चेत राहिला। ठाकरेंच्या सेनेनं अवेळी बदललेला उमेदवार यामुळे महाविकास आघाडीत नाराजी पसरली। खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांना 6 महिन्यापूर्वीच नाशिक लोकसभा मतदारसंघात तयारी करण्याचे आदेश देण्यात आले होते। करंजकरांनीही नाशिक लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला। प्रचाराची तयारी म्हणून वॉर रूम देखील उभी केली। अशी सगळी तयारी असताना ऐनवेळी विजय करंजकर यांचा पत्ता कट करून ठाकरेंच्या शिवसेनेनं राजाभाऊ वाजेंच्या नावावर शिक्कामोर्तब केलं। परिणामी करंजकर समर्थक नाराज आहेत। पक्षश्रेष्ठींना करंजकरांची समजूत काढण्यात अपयश आलं, तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला करंजकरांच्या बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो। करंजकर हे शिवसेनेचे आहेत, निष्ठावान आहेत। हे जरी खरे असलं तरी त्यांच्या पाठीशी गोडसेन एवढा जनाधार निश्चितच नाही। त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला करंजकरांच्या बंडखोरीचा जेवढा परिणाम होणं अपेक्षित तेवढा होणार नाही असं आज तरी वाटतंय। परंतु मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे हे दोघं बंडखोरी करणार नाहीतच। महाविकास आघाडी सारखीच परिस्थिती महायुतीतही दिसते। शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट करून छगन भुजबळांच्या उमेदवारीची चर्चा झाली। पण आता भुजबळांना उमेदवारी दिली तर हेमंत गोडसे बंडखोरी करू शकतात। दुसरीकडे हेमंत गोडसे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाली तर भाजपचेही काही इच्छुक उमेदवार बंडखोरीच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीच्या उमेदवारांसमोर देखील बंडखोरीचं मोठं आव्हान असणार आहे। गोडसे जर उभे राहिले तर तुलनेनं महायुतीला त्याचा जास्त फटका बसू शकेल, कारण गोडसे 2 वेळा खासदार राहिलेले आहेत। त्यांचा जनसंपर्क मोठा आहे। ते त्यांच्या पक्षात त्यांना मानणारे जे काही लोक असतील आणि इतर मतदार आहेत यांचं प्रमाण निश्चितच जास्त आहे। त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली तर महायुतीला त्रास होईल। विद्यमान खासदाराला डावलून नव्या उमेदवाराला संधी दिली गेली किंवा भुजबळांनाही उमेदवारी दिली तरी महायुतीत बंडखोरीचं आव्हान कायम आहे। तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही नाराज करंजकरांमुळे बंडखोरीची भीती आहे। त्यामुळे आता आपापल्या पक्षातील बंडखोरांना थंड करण्यात कुणाला यश येतं आणि कोण बंडखोरीत भरडला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता महायुतीचा उमेदवार घोषित झाल्यानंतर लढत कुणात होते आणि कोण बंडखोरी करतं यावर नाशिक लोकसभा मतदारसंघाचं राजकीय गणित अवलंबून असणार आहे। नाशिकहून व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ आणि ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।